देशभरात यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज. भारतीय हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 43% कमी पावसाचा अंदाज. वर्धा जिल्ह्यात उकाड्यात वाढ झाल्यानं नागरिक हैराण. काल वर्धा जिल्ह्यात 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. संध्याकाळी विविध भागात वादळ आणि अवकाळी पाऊस झाल्यानं उकाड्यात वाढ, नागरिक त्रस्त. वर्ध्याच्या सेलू घोराड परिसरात जोरदार हवेमुळे अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले. केळीच्या पिकाला वादळाचा फटका. जोरदार हवेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे घरांचं आणि पिकांचं नुकसान. काही मिनिटं कोसळलेल्या पावसानं गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान, तर अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित. कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाची शक्यता. 29 मे ते 1 जून पर्यंत किनारपट्टी भागात हीच स्थिती कायम राहणार. दुपारपर्यंत तापमानाचा पारा चढा, त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात पावसाची शक्यता. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस. रेवसा गावात अनेक घरांवरचे पत्रे उडाले. संसार उद्ध्वस्त. अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता. समुद्र खवळल्यानं मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर घेतल्या. दिवसभर ढगाळ वातावरण. गोंदियाच्या देवरीमध्ये अवकाळी पावसाची रिपरिप. उकाड्यातून नागरिकांना मोठा दिलासा. मात्र रब्बी धान कापणी दरम्यान पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या. दादरमध्ये अमरहिंद मंडळाजवळील महानगर गॅस पाईपलाईनला गळती. पालिकेकडून झाडाचा बुंधा काढण्याचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का पाईपलाईनला लागल्यानं गळती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. गळतीवर नियंत्रण. मुंबईत रिक्षाचा प्रवास ₹1.30 महागण्याची शक्यता. सीएनजीचे दर ₹3 वाढल्यास रिक्षाचं भाडं ₹27.43 जाणार. मुंबईसह ठाणे आणि उपनगरात 2 दिवसात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. उकाड्यामुळे त्रस्त मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार. सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत. मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर मेट्रो स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. MMRDA आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून स्थानकाची पाहणी करत कनेक्टिव्हिटीचा आढावा. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व उपनगरातून दक्षिण मध्य मुंबईत प्रवास अधिक जलद होणार. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या विस्ताराला राज्य सरकारची मंजुरी. मेट्रो 5A ही नवी मार्गिका आता उल्हासनगरपर्यंत धावणार. एकूण मार्गिका 34 किलोमीटरपर्यंत वाढणार. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार. मुंबईला डेंग्यू आणि पुण्यात 10 वाजता पथविक्रेत्यांना त्या ठिकाणी बंदी. तर या बंदला व्यापाऱ्यांचा विरोध. पथविक्रेता समितीची पोलीस आयुक्तांना तक्रार. 10 वाजता शहरात रस्त्यावरील दुकानं, हॉकर झोन बंद करण्याच्या आदेशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुण्याची सायकल ग्रँड टूर स्पर्धा जगात झळकली. युनियन इंटरनॅशनल सायकलिस्ट संघटनेकडून दखल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अभिनंदनाचं पत्र. मुंबई तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या मुंबई टेक वीक 2026चं शानदार उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज यावेळी उपस्थित.